लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शेंदूरजणे गणातून रुपालीताई विकास गाडवे यांच्या उमेदवारीला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून ही उमेदवारी भविष्यात अनेक राजकीय समीकरणांना नव्यानं विचार करायला लावणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यांच्या पाठीशी असलेले त्यांचे पती विकास गाडवे हे स्वतः पहिलवान असून पहिलवान ग्रुपचे वाई तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे। वरखरवाडी, भोगाव, मेनवलीसह परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांचा दांडगा लोकसंपर्क असून जनतेशी असलेला थेट संवाद आणि सामाजिक सहभाग यामुळे त्यांना निर्णायक मते मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे रुपालीताई गाडवे यांची उमेदवारी ही प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते असे बोलले जात आहे। विकास गाडवे हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या उमेदवारीला केवळ स्थानिकच नव्हे तर व्यापक राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे। शेंदूरजणे गणातून ही उमेदवारी बेरजेच्या राजकारणाची नांदी ठरू शकते, यात तिळमात्र शंका नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। त्यांचा मांढरदेव पठार आणि मांढरदेव धावडी गुंडेवाडी, शेंदूरजण परखंडी या गावांमध्ये त्यांचे नातेसंबंध असल्याने मित्रपरिवारही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे राजकीय मतांची बेरीज होऊ शकते। विशेष म्हणजे या गणातील बोपर्डी गावातून अपक्ष उमेदवारी असल्याने भविष्यात अनेकांचे राजकीय गणित बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकूणच शेंदूरजणे गणातील ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत। साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।